परपथावरी ठेवलिया परपथावरी ठेवलिया परपथावरी ठेवलिया परपथावरी ठेवलिया परपथावरी
आवडी काही नदी मुख आवडी तोही हार गळा कास पितांबर तोही हार गळा कास पितांबर तोही हार गळा कास पितांबर तोही हार गळा हरे कृष्ण हरे हरे Hare Rama, Hare Rama,
जय राम कृष्ण हरे जय राम रूपपाल साजनी सुख झाले साजनी हरि तो हावी बरवा तो माधव बरवा माधव बरवा तो माधव बरवा बहु सुकृताची गोडी सुकृताची जोडी म्हणून विठ्ठले आवडे नवे आवडे विठ्ठले
हॅलो 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 मुक्ती नाम हाते मोक्ष ऐसे साक्ष मुखे नाम हाती मोक्ष ऐसी साक्ष बहुताची ऐसी साक्ष बहुताची ऐसी साक्ष बहुताची हाते मोक्ष साक्ष हरे मुखी नाम हाती मोक्ष ऐसी साक्ष बहुताची ऐसी साक्ष बहुताची ऐसी साक्ष बहुताची वैष्णवांचा मानकरा वैष्णवांचा माल करा तूतरा वस्तूची तुरा वस्तूची तुरा वस्तूची हरे भस्म दंडन लगे काटे तीर्थाटे भ्रमण तीर्थाति भ्रमण तीर्थाति भ्रमण वैष्णवांचा मालकरा वैष्णवांचा माल करा तुरा तुरा म्हणे आड काठी नाही भेटी देवाची नाही भेटी देवाची हरे तुका म्हणे आड काठी नाही भेटी देवाची नाही भेटी देवाची नाही भेटी देवाची म्हणे आड काठी नाही भेटी देवाची नाही भेटी देवाची तुका म्हणे आड काठी नाही भेटी देवाची नाही भेटी देवाची नाही भेटी
विठ्ठल भीमरथ्या वरम पुंडलिकाय दातु मुनींद्रे समागत्यटिष्टं तमानंद कंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंग पांडुरंग करू प्रथमन मन पांडुरंग करू प्रथमन मन पांडुरंग करू प्रथमन मन इको गाना रंग करू प्रथमन मन संतांचिया त्यांचे कृपा दाणे कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास ब्रह्मानंदम परमसुखदम केवलम ज्ञानमूर्ती द्वंद्वातीतम गगन सदृशम तत्वमस्यादिलक्ष्यम एकम नित्यम विमलमचलम सर्वदे साक्षभूतम भावातीतम त्रिगुणरहितम सद्गुरु तन्नमामि सद्गुरु तन्नमामि आत्मरूप गणेशु केल्या स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण तेची वंदो श्री गुरुचरण ते नमस्कारो ओम नमो भगवाने चोरा ओम भगवाने चोरा ओम दानेश्वरा करुणा करा
झालो चराचरी मी तो कला कुसरी काहीच नेने परंतु बोलतो वचने अति भाविके त्याच कारण तुमचा अनुग्रह लादलो पवन झालो चराचरी एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी तुमचा अनुग्रह लादलो पवन झालो चराचरी. प्रस्तुत हाकीच्या अंतरावर बाबाजी चैतन्य आहेत. त्यांच्या कृपादाने तुकाराम महाराज म्हणतात कथेचा विस्तारू. आणि ते काय झाले, बाबाजी सद्गुरूंचे दास व्हायला कोण तयार नाही, सगळे मालक. दास व्हायला कोण तयार नाही. इथून तिथून शिपायापासून तर राष्ट्रपतीपर्यंत पारमार्थिक क्षेत्रातलं सांगतोय, बाकीच्यांचं तर काय घेणं देणं नाही. आणि त्यामुळं पारमार्थिक क्षेत्रातली माणसं दास नसल्यामुळे व्यावहारिक होणारच नाही. व्यावहारिक म्हणलं तर लय मस्ती, त्यांना मी आणि माझं, आणि पारमार्थिकांना सुद्धा आहे तैसे अहम ममतेच्या लवड सवडी. मी आणि माझं सुटत का सुटत नाही, संतांची भेट नाही, बोवांची भेट आहे, कीर्तनकारांची भेट आहे, भागवताचार्य, रामायणाचार्य, विनोदाचार्य, शास्त्री, वेदांतचार्य यांची भेट आहे, पण संतांची भेट नाही. संत माणसा सारखेच असतात, त्यांना जर शिंग शिपट फुटत असती ना तर मग कळालं तरी असतं कोण संत आहे कोण काय. मार्ग जया कळे भाव भक्ती बळे ते जगाचे मिळे न दिसती. ज्यांना मार्ग कळतो, भक्ती क्षेत्रातलं वर्म कळतं, ते जगाचे मिळे न दिसती. म्हणजे जगासारखी त्यांच्याकडं अहम ममता मी माझं असं नसतं. मग हे दिसत नाही काय, दिसतात. कोणाला दिसतात, ज्याचं कर्म सानुकूल झालं, कर्म अनुकूल झालं. दिसती जनीवणी प्रत्यक्ष लोचनी असे संत आहेत ना, आज बी आहेत, आज बी आहेत, काल बी होते, परवा पण राहतील. संत बीज पलटे नहीं जुग गए अनंत, हर एक युग में अवतार धरे फिर संत के संत. रंगनाथ महाराज परभणीकर बाबा म्हणतात, सामान्य प्रॉपर्टी आपली, संतांची प्रॉपर्टी किती आहे माहिती का. संतांना आपण समजतो असे लुंगे सुंगे समजतो, आणि आपण लय भाव खातो. त्यांच्या हातात सर्व सत्ता आहे, त्रिही त्रिभुवनी आम्ही वैभवाचे धनी. पण त्यांचं वैभव कळायला आपला वरचा मजला रिकामा लागतो. आपल्याला हेच दिसतंय, आणि हे ज्याच्यात आपली प्रगती आहे ती नासकी आहे, ती उकरड्यावरचा कचरा जमा केलेला आहे आपण, आणि त्याच्यात फुगलेलो आहेत आपण, नासक्यामध्ये आपण फुगलेलो आहे. त्यांची प्रॉपर्टी कळावी. त्यांची प्रॉपर्टी अशी आहे, एक या भारतामध्ये एक स्त्री जन्माला आली, तिने सूर्य 3 दिवस उगवायचा बंद केला. त्यांच्या सत्तेने चालू आहे सर्व. संतांच्या सत्तेने आपले मस्ती चालू आहे. हो, त्यांच्या पावरने एक संत आणि एक पतिव्रता आहे, तिच्या जोरावर हे सगळं चालू आहे. मग बाकीच्यांनी काय करायचं ते करायचं. तुकाराम महाराज बाबाजी सद्गुरूंचे दास झाले. दास केव्हा होतो माणूस, विंचू आहे ना, विंचू त्याची नांगी खाली कधी करतोय, पाल पाहिलं, त्याचा बाप पाहिला का मग ते नांगी खाली करतो. तसा आपला कोणतरी वरचढ भेटला पाहिजे, ज्याला आत्म्याचं ज्ञान झालेले. आत्मा म्हणजेच प्रभू श्रीराम. प्रभू रामाला ओळखलं नाही आपण, आपल्याला एवढेच माहिती आहे बघा, लगेच टोन आली ते म्हणले सत्य आहे, जय श्रीराम. आपण राम ओळखलाय. याच्या भारतामध्ये अशा असंख्य गीता आहेत. त्याच्यामध्ये वेदेश्वरी हंस गीता आहे, एक अष्टवक्र गीता आहे, श्रीमद भगवत गीता आहे. श्रीमद भगवद्गीतेने सगळ्यांना जवळ घेतलं, सगळ्यांना जवळ घेतलं. खाताड पेताड ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र सगळ्यांना जवळ घेतलं. अष्टवक्र गीताने जवळ नाही घेतलं. त्यांना ज्ञानी माणसं पाहिजेत, परमार्थाची भूक लागलेली माणसं पाहिजेत. परमार्थाची भूक लागलेली कमी माणसं आहेत. परमार्थाचा आधार घेऊन समाजात झळकायचे अशा माणसांनी परमार्थाचा बुरखा घातलेला आहे. अष्टवक्र गीता आणि हंस गीता. त्या हंस गीतेमध्ये सांगितलं कोण एक राम होऊन गेला. बारकाईने ऐका, परमार्थातलं गुज गम्य आपल्याला सगळ्यांना ऐक्य घडून आणायचंय. आज भारत देश पारतंत्र्यात जाईल अशी चित्र दिसायला लागलेली आहे. आजचा दिवस संभाजीराजांचं पुण्यस्मरण आहे. आज का ती पाळी आलेली.
आपण सगळे जर त्याच्यासाठीच निघालेलो आहे तर ऐक्य का होत नाही? ज्ञानात ऐक्य होतं, अज्ञानात कधीच ऐक्य होऊ शकत नाही. अज्ञानात कधीच ऐक्य होऊ शकत नाही. आणि आपला बेस जो आहे परमार्थाचा, वेद आहेत. वेद वाचायला आम्हाला टाइम नाही. आम्हाला ज्ञानेश्वरी वाचायला टाइम नाही. आमच्या घरात ज्ञानेश्वरी नाही. असली तर पारायण प्रति बी कधी आम्ही उचकत नाही. बरं तुमचं द्या सोडून, आम्ही ज्या क्षेत्रात वावरतो त्यांच्याकडे पण सार्थ ज्ञानेश्वरी नाही. मोबाईल आहेत 15-20 हजाराचे, एका घरात 4-4 मोबाईल आहेत. काय मामासाहेबांनी आदबलेत आपल्यासाठी? जेवढे ज्ञानेश्वर महाराज आदबलेत तेवढे मामासाहेब दांडेकर आदबलेले आहेत. तेवढे विनायक नारायण जोशी साखरे महाराज, त्यांचे वडील नाना महाराज साखरे, त्यांना असं वाटायचं आपल्या मुलांनी, आपल्या मलवंशजांनी ज्ञानेश्वरीचा अभ्यास करावा. पण त्यांचं एका मुलाचं विरक्ती निर्माण झाली, एकाचा पत्नी ऑफ झाली, त्यामुळे त्यांचा वंशवेल वाढे ना. मग त्यांनी विचार केला ही सगळी मुलं आहेत, ही आपली मुलं आहेत, म्हणून त्यांनी तिथे आश्रम केला चालू, ज्ञानेश्वरी समजावी म्हणून. त्या आपल्याकडे नाही. त्या वेदेश्वरी ग्रंथामध्ये सांगितलं, कोण एक राम होऊन गेला, त्याने समुद्र लंघून रावणवधी येला, ऐसा परोक्ष ज्ञानाते न मानती संत. एक परोक्ष ज्ञान आहे आणि एक अपरोक्ष ज्ञान आहे. अपरोक्ष ज्ञान संतांकडे, परोक्ष ज्ञानाचा सुळसुळाट झालेला आहे. पायलीला 15 दमडीला 16 आहे. एक महाराज जर आज ऍबसेंट झाले तर तुमच्या गावातल्या प्रत्येकाच्या खिशामध्ये डायरेक्ट त्यांच्याकडं 100 नंबर लगेच निघतील. आणि हा नाही तर त्याचा बाप लगेच दुसरा तयार आहे. असे परोक्ष ज्ञानी आहेत संत, अपरोक्ष ज्ञानी आहेत. अपरोक्ष ज्ञानी म्हणजे काय? सुमंत बाबा नलावडे यांचे चिरंजीव वाढला मी ओळखतो, शब्दशः ओळखतो, त्यांच्या चित्रासह ओळखतो, त्यांच्या घरी जाणे येणे माझं, त्यांच्या मुलाला ओळखतो, बाबांना ओळखतो, सुमंत बाबांना, त्यांच्या मुलाला ओळखतो आणि त्यांच्या नाताला बी ओळखतो. त्याला अपरोक्ष ज्ञान म्हणतात. आणि सुमंत बाबांना ओळखतात लोक, त्यांना ओळखतात, पण पाहिलेलं नाही, भेटलेले नाही, बोललेले नाहीत, फक्त ऐकिवात आहेत. सुमंत बाबा नळवडे आणि त्यांचं पहिलं आम्ही भागवत ऐकलं घाटकोपरला. कुठे झालं भाऊ? जंगलेश्वर. तर बाबांना बी इतका स्वाभिमान होता. बाबा म्हणले वारकरी संप्रदायात जर पहिला भागवताचार्य असेल तर सुमंत बाबा नलावडे. मग असं नाव ऐकू नये त्यांचं, पण त्यांची प्रत्यक्ष भेट, त्यांच्याशी बोलणं नाही, त्यांच्या कुळाचा परिचय नाही, त्याला म्हणतात परोक्ष ज्ञान. पण त्यांच्याबद्दल इतिमूत माहिती सांगणार सगळी जशी आहे तशी, त्याला परोक्ष ज्ञान म्हणतात. आणि त्यांच्या बरोबर राहणं, बसणं, उठणं, जेवणं, खाणं, त्यांना मी यथार्थ ओळखतो, त्याचं नाव अपरोक्ष ज्ञान. हा मी दृष्टांत सांगितला. याच्यातला सिद्धांत असा आहे, ज्याच्यासाठी आपल्या गावोगावी सप्तेत, ज्याच्यासाठी आपण पवित्र तुळशीच्या माळा घातलेल्या आहेत, ज्याच्यासाठी आपण शेती करतोय, ज्याच्यासाठी आपण पोट भरायसाठी पळतोय, ज्याच्यासाठी कपडे विकत घेतलेले आहेत, घेतलेले सगळं आपलं कर्म, तुमचं मृदुंग वाजवलं आणि यांचं शेती करणं, महाराजांचं कीर्तन करणं आणि फिटरचं नटबोलट आवळणं, डॉक्टरचं कर्म चालू आहे. कशासाठी चाललंय? आत्म्याची भेट करून घेण्यासाठी. याची तर कोणाला कानोकान खबर नाही. आदबानं चाललेल्या आदबनं त्या कोंबड्या जशा उकुड्यावर नुसती पिसत राहतात, काही त्यांना भेटत, तसे परमार्थिकही आणि अपरमार्थिकही नुसतं पिसायचं काम चाललंय. पण काय पिसायचं, काय भेटते, काय राम झाले. त्याप्रमाणे आपल्याला प्रत्यक्ष आत्म्याची भेट व्हावी, त्याच्यासाठी हे मॉडेल तयार केलेले. या मॉडेलला याची खबर नाही, त्याच्या बापदाद्याला खबर नाही, जे आचार्य आहेत त्यांना खबर नाही. त्यामुळे आपण चाललोय भरसंडत चाललेलो आहे. आपल्याला ज्ञानाची काही गतीच नाही. त्या ज्ञानाची आस लागली तुकाराम महाराजांना. त्याला गाड्या घोड्या मोबाईल नव्हते आणि बाबाजीची त्यांची कीर्तन ऐकलेली नव्हती तुकाराम महाराजांनी. परंतु ते शोधत आले ओतूरला आले शोधत, आणि तुकाराम महाराजांची बाबाजी चैतन्यांची प्रत्यक्ष भेट झाली. दुर्दैव आपल्याला भूषण, आमचा तालुका लय भारी आहे, पण इकडं भारी दाखवा तुम्ही. काय घेऊन गेले बाबाजी चैतन्यांकडून तुकाराम महाराज? काय घेऊन गेले? कशाबद्दल? रेड्याची समाधी आळ्यामध्ये
काय रेड्याची समाधी? माणसांची नाही का? त्याच्यानंतर कीर्तनकार झाले का नाही ज्ञानेश्वर महाराजांनंतर? त्यांच्या गावात आहेत त्या समाध्या त्यांच्या. रेड्याची समाधी इथे, आणि त्या घोडेगावच्या तिथे एक गाव आहे, तिथे दशक्रिया झाली त्यांची, तिथे सुद्धा त्यांचं स्मारक आहे. अरे रेड्याची समाधी आहे, रेड्याची दशक्रिया झाली, अंत्यविधी झाली, त्याची स्मारक आहेत. किम निमार्थ? त्या रेड्याला अपरोक्ष ज्ञान झालं, म्हणजे प्रत्यक्ष रामाला रेड्याने ओळखलं. कोणाच्या संगतीमुळं? रेड्या एवढे डल आणि मंदार नाही येत आपण लय हुशार आहेत. आपण जरी म्हणलो मला काही कळत नाही. आमचे गुरुवारी म्हटले, एका ठिकाणी मी गावाला गेलो तर तिथे एक मावशी आली, म्हणजे आमच्या बाळूला काही कळत नाही, आणि बाळू लग्नाचं झाले, आमच्या बाळूला काही कळत नाही, आमच्या बाळूला काही कळत नाही. आणि 2 वर्षे बाबा गेल्यानंतर सप्त्याला दुसऱ्या वर्षी बाबा गेले 2 वर्षांनी, तर ती मावशी आली पेढे घेऊन, म्हणली बाळूला बाळू झालाय. बाबा म्हणले बाळूला तर काही कळत नव्हतं ना. मग ब्रह्मदेवाच्या परीक्षेला पास होतो आपण, हे सगळं कळतं, हे का कळत नाही? कळून घेण्याची दानत नाही आपली, कारण त्याच्यासाठी नम्रता असावा लागते. रंगनाथ बाबा परभणीकर सांगतात, आपल्याकडे काय प्रॉपर्टी आहे तरी आपल्या गमजा आहेत, पण आपल्या मुलाचं लग्न झालं, 4 वर्ष झाली, पाळणा नाही हल्ला, तर त्याच्या आईला आजीला रुकरुक लागते. 2-4 वर्ष झाले का लगेच दुसरी करायची म्हणते. आता तर पहिली मिळत नाही, पण रंगनाथ बाबा सांगतात दुसरीला नाही झालं ना 4-6 वर्षात तर तिसरी करतात. तिसरीला नाही झालं, मला वाटलं 4थी करतात का काय, असं लिहिलं असं. ते म्हणले भावाचा पोरगा मांडीव दत्तक घेतो पण नाव जाऊ देत नाही. कशासाठी? वंशवेल, परंपरा. संतांच्या काही परंपरा असतील का नाही? का उपवास निघाले उपट सोमण्याच्या भीतीतून जमिनीतून उकरून काढलेत असे नसतात. त्यांच्या परंपरा आहेत. पित्र जरी घालायचे असले, आमच्या आजोबांना पित्र घालायची होती त्यांच्या वडिलांची, ब्राह्मण काकाला बोलवलं, ते म्हणले तुमच्या वडिलांचं नाव काय? त्यांच्या वडिलांचं नाव काय? त्यांच्या वडिलांचं नाव काय? आपल्या गुरुची परंपरा एक तर मुख्य महाविष्णू चैतन्याचे मूळ तिथपर्यंत शाखा पाहिजे. अन्यथा ज्ञानोबरायांच्या मार्गाने गेलो आपण तर इकडं आदिनाथ उमा बीज प्रगटले. बीज, याच्यावर PhD करावी, PhD. बीज प्रगटले. काय बीज आहे त्याची तर आपल्याला काही कानोकान खबर नाही. नसू द्या, कोणी काय आईच्या पोटातून शिकून नाही आलं, पण तशी तळमळ पाहिजे ना, ती तळमळ होती तुकाराम महाराजांना. त्याच्यामुळे त्यांच्या अभंग सेवेला आहेत. त्यांच्यावर बऱ्याच जणांचं, जसं पूर्वी रेडिओला एक वाक्य यायचं, काम आहे काम आहे काम आहे काम आहे, आणि त्याच्या पुढे एक वाक्य होतं, काम आहे दाम आहे, म्हणजे काम केलं तर पैसे. पोट सुद्धा तुमची संतांच्या कृपेने होऊ शकतात, पोटच सुद्धा सगळं होऊ शकतं, पण याच्यापेक्षा आपल्याला आत्म्याच्या भेटीची भूक लागली पाहिजे. भेटतो का आत्मा? हो, भेटतो नाही प्रत्यक्ष आत्मा आपल्या आजूबाजूला आहे. जसं माशाच्या अवतीभोवती जसं पाणी आहे, आता काल परवा एक ज्ञानेश्वरीत उदाहरण आलं होतं, विसरून गेलो, त्याच्याप्रमाणे आपल्या अवतीभोवती सारखं जसं सूर्यकिरण आपल्या दिवसा अवतीभोवती आहेत. माऊलींनी तसं एक उदाहरण दिले, एरवी तरी मी कैसा मुखाप्रती भानू जैसा, काही दिसे ऐसा नसे वाणीचा नव्हे. तुमच्या तोंडापुढे सूर्यप्रकाश जसा दिवसा असतो सतत, तसा अर्जुना मी सर्वांच्या तोंडासमोर आत्ता या घडीला आहे. आणि सूर्यात जरी कमीपणा आहे, ढग आले तर दिसत नाही, रात्रीच्या वेळेला दिसत नाही सूर्यप्रकाश, तसा मला कमीपणा नाही, मी सतत तुमच्या डोळ्यापुढे आहे. आणि त्याला ओळखायचंय आपल्याला. त्याच्यासाठी श्रीरामनवमीचा सप्ताह, गोकुळाष्टमीचा सप्ताह, महाशिवरात्रीचा सप्ताह. उरूस भरवायचा तसा भरवण्यासाठी नाही, आपलं हित झालं पाहिजे. काही मी उद्धार समाधान
करील नारायण ऐसे तुम्ही सांगत जगे करा समाधान चित्त माझे. हा प्रश्न आहे आपल्या पुढे. गावात सप्ताह भरवलाय प्रत्येक माणसाचा हा प्रश्न आहे. हा प्रश्न कोणाला विचारलाय? यांनी महाराजांना विचारलाय. काही मी उद्धार पावेन, बाबा माझा उद्धार होईल? काही कृपा करील नारायण, माझ्यावर देव कृपा करील का? ऐसे तुम्ही सांगा संतजन. संतांनो तुम्ही मला याचं उत्तर द्या. करा समाधान चित्त माझे, काही खंड येईल कर्म. माझं वाईट कर्म आहे, मी बेकार माणूस आहे, अनाथ अपराधी आहे मी, पण माझं सोनं कराल का तुम्ही? आता हा प्रश्न कोणाचा आहे? खालच्या लोकांचा प्रश्न आहे. पण खालचे लोक बघा, आता कीर्तन झालं का महाराजांच्या पाया सुद्धा पडायला नाही येणार, डायरेक्ट पंक्तीच धरायला पडणार. पाया पडायला कोण यायला टाइम? हा प्रश्न आहे आपल्याला. आपण गावात सप्ताह भरवलाय, पण बाबाला तरी कुठे टाइम आहे? बाबा बी लगेच पळून जाणार. आपण विचारलं पाहिजे. गीतेमधला 4थ्या अध्यायातला 34 नंबरचा श्लोक सांगतो, तद्विद्धी प्रणिपाते परिप्रश्नेन सेवया. बाबांची सेवा करायची, कीर्तनकार बाबांची सेवा करायची, पण कोणती सेवा करायची? परिप्रश्नेन सेवया. त्यांना काय करायचंय? प्रश्न विचारायचा आहे. बाबा हे कसं, बाबा ते कसं, ते. आता प्रश्न करा, आपलं डोकं बी चाललं पाहिजे आणि वेळ बी पाहिजे आपल्याला. ओतूरचे झंझणे बाबा आहे, त्यांच्याकडे तुकाराम महाराज मंदिराची पूजा आहे. त्यांचे भाऊ मुंबईला आहेत, कीर्तनकार बाबा होते, ज्ञानेश्वर महाराज झंझणे. ते म्हणतात आमच्याकडे वेळ नाही. लोक म्हणतात, आम्ही म्हणलं चला कीर्तनाला. ते म्हणले बुवा मरायला टाइम नाही तर कीर्तनाला पुढे यायचं. तर बाबा म्हणले तुम्ही मेल्यावर तुम्हाला उचलाय टाइम काढायचं का? आपल्याला ज्याच्यासाठी पाठवले, काही मी उद्धार पावेल, माझा उद्धार होईल का? आम्ही आहे तेच आहे तशी, आमच्यात बदल करून घ्यायचा नाही आम्हाला. त्यांना प्रश्न विचारायचे गुरुजींना, तद्विद्धी प्रणिपाते. प्रश्न विचारायची पद्धत आहे. बाबा मला सांगता का? बाबा मला सांगता का? बाबा मला सांगता का? माझा असं तुझ्या बापाचा नोकर आहे का बाबा? बाबाला नम्रतेने विचारायचे, ठीक आहे? तद्विद्धी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया. उपदेक्षंती ज्ञान, तुम्ही प्रश्नरूपी सेवा करा. मग ते उपदेक्षंती ज्ञानीश तत्वदर्शनी, ज्ञानी तत्वाचं दर्शन करून देतो, मूर्तींचं नाही. ज्ञानी कशाचं दर्शन करून देतो? तत्वाचं. तत्वाने जर पाहिलं तर कुत्रा देव आहे, हे नामदेव महाराजांना कळा. तत्वाने जर पाहिलं तर भूत जरी पकडायला आलं आपल्याला तरी तो देव आहे, आणि वाघ जरी खायला आला तर तत्वानी कोण येतो? आपला देवच आहे. पण हे कधी होईल? आपल्याला चित्त शुद्ध तरी शत्रू होती. व्याघ्र खाती सर्पतया. वाघ खाऊ शकत नाही जर त्याला कळालं मूळ तत्व काय. आणि संत तत्वाची ओळख करून देतात. या उपाधी माझी गुप्त, चैतन्य असे सर्वगत, ते तत्वज्ञ संत स्वीकारती. संत तत्वाचं दर्शन करून देतात, आणि ते तत्वाचं दर्शन करून घेण्यासाठी तनु मनो जीवे चरणाशी लागावे. बाबा आपल्या घरी आले पाहिजे. तो म्हणतात बाबा आमच्याकडे येतात. सप्त्याला आल्यावर बाबा आमच्या घरी येत. दरवर्षी सप्त्याला आल्यावर बाबा आमच्या घरी येत. कशाला आहेत बाबा सप्त्याला आल्यावर तुमच्या घरी? बाबा जेवायलाच येत फक्त. तुम्ही त्यांच्याकडून पोट भरून ज्ञान घेतलेलं, तनाने मनाने जीवाभावाने जर शरण गेलो आणि अगर्वता करावे दास्य सकळ. संतांचं देवाचं करायचं असतं, पण डांगोरा पिठत फिरायचं नसतं. नाही तर केलेलं सगळं मुसळ केरात जात. अगर्वता करावे दास्य. कशासाठी दास्यत्व करायचं संतांचं? कशासाठी? असं त्यांच्याकडे काय? ते ज्ञान पैगा जरी मनी अथी आणावे तरी संता या भजावे. या संता ज्याला आत्मज्ञान झालेलं आहे, जो संत प्रत्यक्ष आत्म्याची भेट करून देतो, भगवान श्रीकृष्णांची भेट करून देतो, प्रत्यक्ष शिवाची भेट करून देतो, आपण कोण आहे याची प्रत्यक्ष ओळख करून देतो, त्या संता या भजावे सर्वेश्वर. मग अपेक्षित जे आपुले तेही सांगतील पुसले. विचारल्यानंतर काही मी उद्धार, विचारल्यानंतर सांगतील. मग अपेक्षित जे आपुले तेही सांगतील पुसले. जेने अंतःकरण बोधले संकल्पा नये.
अंतःकरणाला काय निर्माण होणार? बोध. अंतःकरणात 4 कप्पे, त्याच्यातला एक कप्पा तुकाराम महाराजांकडं बाबाजी चैतन्यांनी मागितला, त्याचं नाव तूप. गावठी गाईचं तूप आणि म्हशीचं तूप नाही मागितलं. भोजना मागती. मग अंतःकरणाला डायरेक्ट बोध होतो. त्याच्यातला एक भाग मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार हा समर्पण करायचा आहे त्यांच्याकडं. आणि त्या मनाने जरी ठरवलं तरी ईश्वरत्व प्राप्त करू शकतो. बुद्धीने जरी ठरवलं तरी ईश्वरत्व प्राप्त करू शकतो. चित्ताने जर ठरवलं तर ते एका जातीच आहे. आणि अहंकाराने सुद्धा जरी ठरवलं तर ईश्वरत्व प्राप्त होतं. त्या दिवसापासून त्या माणसाचे संकल्प संपतात. कारण त्याला काय होतो? बोध निर्माण होतो. बोध. बोध कशाला म्हणतात? साधू बोध झाला का तो माणूस म्हणून शिल्लक राहत नाही. कीर्तनकार बाबा म्हणून शिल्लक राहत नाही. शेतकरी म्हणून शिल्लक राहत नाही. महाराष्ट्रीयन मराठी म्हणून शिल्लक राहत नाही. सगळ्या नद्या जेव्हा समुद्राला मिळतात तेव्हा त्यांचं नाव काय होतं? समुद्र. तू का म्हणे गंगा सागर संगमी, अवघ्या झाल्या उर्मी एक. त्यावेळेला त्याला बोध होतो, मी आत्मा आहे, मी राम आहे. हे कशाने होतं? प्रभूच्या नामस्मरणाने. नामस्मरण कशाला म्हणतात? देवाचं नाम कशाला म्हणतात? एकालाही माहीत नाही असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. संपत अंडे म्हणत नाही. मुंबईला 365 दिवस कीर्तन चालू आहेत आणि एका दिवसातला 4 महाराज आहेत. वक्त्याला कोणतं वक्ता चॉईस करायचं हे श्रोत्याच्या मनावर आहे. नारंगावला यात्रेला तमाशे आहेत आणि कोणाचा तमाशा ऐकायचा आहे ते श्रोत्याच्या मनावर आहे. तसा कोणता बाबा चॉईस करायचा हे श्रोत्याच्या मनावर आहे. कशासाठी? काय सांगत होतो आपण? त्याच्या अगोदरचा मुद्दा काय होता? कशासाठी सांगत होतो? नाम एकालाही माहीत नाही. एवढे सप्ते चालू आहे. 365 दिवस कीर्तन ऐकायचं म्हटलं तर ऐकू शकतो. महाराष्ट्रात नाही, भारत देशात अनेक संप्रदाय आहेत. अनेक संप्रदाय त्याच्यासाठीच धडपड करतात. जर श्रीमद भगवद्गीता किंवा ज्ञानेश्वरी बारकाईने वाचली तर कळेल, जो जिथे आहे त्याला उचलायचा विचार आहे ज्ञानेश्वर महाराजांचा आणि त्याला ज्ञानाकडे घेऊन यायचा आहे. ज्ञानाशिवाय मोक्ष मिळू शकत नाही. ज्ञान, नाम, बोध, अनुग्रह, दीक्षा हे एकाच गोष्टीला नाव आहे. आई, मामी, नानी, काकी, मावशी, आजी एकाच बाईला नाव आहे. तसं नामालाच अनेक प्रकाराने संबोधलेलं आहे. ते नाम एकालाही माहित नाही असं ज्ञानेश्वर महाराज हरिपाठात म्हणतात. पण कधी आपण विचारच केला नाही. ज्ञानदेव म्हणे नाम हे सुलभ, सर्वत्र दुर्लभ, विरळे लोक जाणतात. राम जाणत नाहीत काय सगळे? अरे खाणाऱ्या पिणाऱ्या बी राम राम म्हणतोयच आहे ना. राम माहित नाही का त्याला? का कृष्ण माहित नाही? ज्यांचं नाव राम आहे ते बी खाणारे पिणारे आहेत. मग राम माहित नाही काय? कृष्ण माहित नाही काय? भगवान शिव माहित नाही काय? काय माहित नाही? काय जे माहित नाही ना ते बाबाकडे जाऊन मिळवायचे. आणि ते बाबाला परंपरेने चालत आलेले मुख्य महाविष्णू पासून या कानाचं त्या कानात, त्या कानाचं त्या कानात. ज्ञानेश्वर महाराजांच्या संप्रदायाला कानफड्या संप्रदाय म्हणतात. त्यांच्याकडे वारकरी संप्रदायाचं दिव्य ज्ञान आहे. ज्याच्यावर वारकरी संप्रदायाची बिल्डिंग तयार झाली ना त्या ज्ञानाला कोणी जाणत नाही. ज्ञानदेव रचिला. ज्या ज्ञानोबरायांना संन्यासाची कार्टी म्हणून समाजाने डावललेलं होतं त्याच समाजाने कशाच्या जोरावर ज्ञानेश्वरांना डोक्यावर घेऊन नाचले. ते असं काय भेटलं होतं ज्ञानेश्वर महाराजांना? गहिनीनाथांकडून काय भेटलेलं होतं? माणसाच्या योनीत आलो ना, थोडी जाण पाहिजे आपल्याला. आपण काय करू शकतो? देशाने आम्हाला काय दिलं? अरे तू देशासाठी काय दिलेले आहेस? आपण काय करू शकतो? एक निवृत्तीदादांचे गुरु, निवृत्तीदादाचे गुरु कोण बाळा? निवृत्तीदादांचे गुरु गहिनीनाथ. गहिनीनाथांचे आई वडील कोण? कोण गहिनीनाथाचे आई वडील? मातीचा गोळा जगावर उपकार करतोय. आपण काय करू शकतो का नाही? का नुसतं आपण लुटू शकतो? लुटा लुटा.
संत जन सगळ्या भोर लोकांना ज्ञानेश्वर तुकाराम महाराजांनी खुल्ला आमंत्रण दिलेले लुटा, आणि त्यांनी धडाका लावलाय. पण काय लुटायचं ते कळालं नाही. नुसती माणसं लुटायची, पैसे लुटायचं, बस. काय लुटायचंय? ज्ञान. जहाज लागलेलं आहे पंढरपूरच्या किनाऱ्यावर, जहाज लागलेलं आहे ज्ञानाचं. किती माल नेऊ शकता तो न्या. त्या गहिनीनाथांचे गुरु उकुरड्यातून उकरून काढलेले गहिनीनाथ. काय होतं त्यांच्याकडं? मुळाला भजलं पाहिजे. मनोनी जाणतेने गुरु भजिजे, तेने कृत कार्य होईजे. जैसे मूळ सिंचने सहज, शाखा पल्लव संतोषती. बघा या मुलाची ज्ञानेश्वरीची ओळ पाठी. मुळाला पाणी टाकलं का झाडाला, वृक्षाला, वेलाला, फळाला, फुलाला भेटत. मूळ ज्ञान ऋषी मुनीपासून चालत आलेलं आहे. तुकाराम महाराज म्हणतात वेद आम्हावर रुसून गेला, आम्ही त्याच्या बापाला धरले कंठी. काय ते ज्ञान? त्या ज्ञानाची ओढ लागली पाहिजे. आणि त्या ज्ञानासाठी दिन रजनी झिजलं पाहिजे. त्या माशासारखी तगमग झाली पाहिजे. पाण्यातल्या माशाला जसं बाजूला काढून ठेवल्यानंतर तो तरफडतो. का तरफडतो तो? त्याच्याशिवाय मी जगू शकत नाही. जीवना वेगळी मासोळी जीवनाय जीवना वेगळी मासोळी तैसा तुका तळमळी. माशाला पाण्यातून काढल्यानंतर जसा तगमग तगमग करतो, आवाज कमी झाला. माशाला पाण्यातून काढल्यावर मासा जसा तगमग करतो, आवाज कमी झाला. बटन हलवलं का? बटन हलवू नका, आवाज कमी झाला. तुम्हाला बोलते. हा, माशाला पाण्यातून काढल्यावर जसा तरफडतो तसा जीव जर तरफडला आणि सिद्धांत सांगितला तैसे झाले. म्हणून तुकाराम महाराजांसाठी बाबाजी चैतन्य बारकाईने ऐका, समाधीतून उत्खनन करून बाहेर आलेले आहेत. स्वप्नात नाही अनुग्रह झाला. स्वप्नात शाळेत जातात पोरण, पास होतात. स्वप्नात कामाला जाऊन पेमेंट घेऊन येतात. स्वप्नात लग्न होतात, स्वप्नात पोरं होतात. त्याला जसं प्रत्यक्ष सगळ्या घटना काढाव्या लागतात, तसा अनुग्रह सुद्धा सामना सामनी बसून स्वप्नात बोलले हे शब्दशः खरं आहे, पण त्या शब्दाचा अर्थ कळायला पाहिजे. शब्दाचा अर्थ कळणं सोपं नाही. तुकाराम महाराज संतांच्या शब्दाचे अर्थ कळणं सोपं नाही. व्यवहारातले अर्थ कळतात. आता इथं जर कोणी आपली आईमाई काढली तर लगेच धरू आपण त्याला, कारण त्या शब्दाचे अर्थ कळालेले आहेत आपल्याला, पण त्या शब्दाचे अर्थ नाही कळाले. टीव्हीवर संध्याकाळी 6च्या दरम्यान एक ट्रेलर यायचा, हसण्यावारी नेऊ नका. तसा अख्खा संप्रदाय हसण्यावारी, खिदळखाना नाही तर हो हो हा. आणि आपण बी असे ऐकले, झटकले फटकले का सटकले, आपल्याला बी घेणं देणं नाही. हसण्यावारी नेऊ नका असं चाललेलं आहे. आणि ग्रामपंचायतमध्ये महाराष्ट्र शासनाने सांगितलं दारूबंदी पत्रक पाठवायचे, आणि ग्रामपंचायतमध्ये सगळ्या दारुड्यांना वगैरे घेऊन बसायचे, आणि दारूमुळे काय काय नुकसान होते ते सांगायचे. आणि नुसतं प्रॅक्टिकल सांगू, थेरी सांगून उपयोग नाही, तर प्रॅक्टिकल पण सांगायचे. 2 काचेचे ग्लास घ्यायचे, शेवटी गांडूळ आणायचे, एकात दारू आणि एकात पाणी.
आणि त्याच्यातलं गांडूळ आणायचे चिखलातून आणि पाण्याच्या ग्लासात सोडायचे आणि सगळ्यांना दाखवायचे. ते असं इकडून तिकडून फिरायचं. त्याच्यातून काढलं चिमट्यानी पकडून दारूच्या बॉटल याच्यामध्ये टाकलं ग्लासामध्ये. ते तरफडून मेलं. ते म्हणले सांगा याच्यातून आपण काय शिकलो. आता ते सगळ्या दारुड्यांनी हात वर केला. त्यातून एकाला म्हणले सांग उठून. तो म्हणला ही दारू का नाही आपल्या एकदा पोटात गेली का सगळे कृमी कीटक मरून जातात. असा संतांच्या वाङ्मयाचा विचार चालू आहे. अर्थ लोपले पुराणे, अर्थ लोपले पुराणे, अर्थ लोपले पुराणे. नाश केला शब्द दाने, नाश केला शब्द दाने. अर्थ आहे तो लोपून ठेवला. नाश केला शब्द ज्ञाने, शब्द ज्ञानांचा सुळसुळाट. नाश केला शब्द ज्ञानी. विषय लोभी म्हणे आम्हाला काय भेटणार, आम्हाला काय भेटणार. आणि ह्या शहाण्यांनी साधन अवघे बुडविले. कोणतं साधन? मगाशी सांगितलेलं नाम साधन. नाम रूपी नौका आहे. नाम जर भेटलं तर समजा तुमचं पुण्य समजायचं उदयाला आलं, भाग्य फळलं, पुण्य फळले. नाम मिळणं एवढं सोपं नाही, साधूचा बोध मिळणं एवढं सोपं नाही. हे जे उपक्रम आहे हे तप करण्यासाठी आहे. तप तुम्ही आपण शेती करणं म्हणजे तप आहे. पत्नीने पतीच्या प्रमाणे सेवा करणे हे तिचं तप आहे. स्वधर्माचं पालन करणं क्षत्रियाने हे त्याचं तप आहे. आणि हे तप करता 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 तपाचे सामर्थ्य, मग तपिनीला अमुक आणि तो चिरंजीव होतो आणि कल्पकाळापर्यंत वैकुंठात नांदतो. नाही ते आता का सोपं राहिलं का वैकुंठात जायला? फक्त एकटे तुकाराम महाराज गेले वैकुंठाला, बाकीचे त्याच्यावर परत कोणी गेलेच नाही. हे कशासाठी चाललं? आता या घडीला आपण वैकुंठात आहोत. आता या घडीला आपण वैकुंठात आहोत हे समजलं तर आपलं परम भाग्य. आणि नाही समजलं तर ज्ञानेश्वरी खोला, नाही तर विचारा बाबा लोकांना. बाबा सर्वत्र वैकुंठ केले असे म्हणजे काय? ज्ञानदेवा फळ हे संप्रदायाचं फळ आहे. वारकरी संप्रदायाचं म्हणजे नुसत्या लटारण्या माळा घातल्या, गणटिळे लावले आणि इकडून तिकडून उधळत राहिला म्हणजे तो संप्रदायाचा पाईक होत नाही. त्या संप्रदायाचं फळ मिळालं पाहिजे. एवढा आदबतो तर फळ भेटलं पाहिजे ना आपल्याला. सर्वत्र वैकुंठ ज्ञानदेवा फळ, नारायण पाठ आम्हाला फळ भेटलं सर्वत्र. आता आपण वैकुंठात आहोत, धोलवड मध्ये नाहीत. धोलवड जे आहे ना याला स्वप्न म्हणतात आणि या स्वप्नात तुकाराम महाराजांना अनुग्रह दिलेला आहे. ते येतानी म्हणत होते आम्ही देऊचे, येतानी म्हणत होते मी तुकाराम महाराज आहे. ओतूरून जातानी नाही म्हटले मी तुकाराम महाराज आहे. मी वासुदेव तत्वता म्हटले, जाताने तुकाराम नाही समजले. मी वासुदेव तत्वता. कुठून आले तुम्ही? देऊवरून आले का? नाही, आम्ही वैकुंठवासी. हे समजण्यासाठी एवढं झिजायचंय, पळायचंय आणि त्याच्यातून आपल्याला ते ज्ञान प्राप्त करून घ्यायचंय.
तुकाराम महाराजांना स्वप्नात अनुग्रह झाला 100%. पण अर्थ लोपली, त्याच्यासाठी आपण प्रमाण घेतलं होतं, त्याच्यासाठी दृष्टांत दिला होता, हसण्यावरही नेऊ. काय त्यांना स्वप्नात दिलं? आतापर्यंत जेवढ्यांना अनुग्रह भेटले, आत्मसाक्षात्कार झाले, त्यांना स्वप्नातच झाले. इथून पुढे ज्यांना होतील त्यांना सुद्धा स्वप्नातच होणार. आणि आता सुद्धा जर उद्या कोणाला आज करून घ्यायचं असलं तर ते सुद्धा कुठं होणार? स्वप्नातच. स्वप्न कशाला म्हणतात? आपल्याला रात्रीचं स्वप्न पडतं ते जीवाचं स्वप्न आहे. आणि आत्ता आपण जे हे विश्व जे आहे ना, हे शिवाचं स्वप्न आहे. रात्री झोपताना पडतं ते स्वप्न जीवाचं, आणि आत्ता ज्याच्यात वावरतोय ते शिवाचं स्वप्न आहे. ते अज्ञानामुळे 18वा अध्याय 17 नंबरचा श्लोक आहे ज्ञानेश्वरीचा. अविद्येची अनिदा, अज्ञानाच्या झोपेत आहोत आपण. आता आपण झोपलेले आहोत, जागे नाहीत. जाग त्याला म्हणतात ज्याला आत्म्याची ओळख झाली, मनुष्य जन्माचं सार्थक झालं, देव प्राप्त झाला, तो जागा. जागा झालेला मनुष्य देहबुद्धीवर राहत नाही. त्याला कळतं मी आत्मा आहे, जगत परमात्मा नटलेला आहे असं त्याला समजतं. आणि ज्याला वाटतं मी देह आहे, मी महाराज आहे, मी पुरुष आहे, मी स्त्री आहे, मी शेतकरी आहे, मी डॉक्टर आहे, मी ड्रायव्हर आहे, तो झोपलेला आहे. कुठे? अज्ञानाच्या झोपेमध्ये. अविद्येची अनिदा, विश्व स्वप्नाचा हा धंदा भोगीत होता प्रबुद्धा अनादिपणी. 84 लक्ष योनीमध्ये ते भोगत आलोय आपण. आता थांबवायचंय, याच्यावर काहीतरी थांबलं पाहिजे. थकलेले होत आपण इथे, आता पुरे आता नको दुजियाची सत्ता. त्याच्यासाठी आपल्याला पाठवले येण्याची शरीरे, शरीरा येणे सरे किंबहुना येरधार. दगड टाकायचाय जन्म मृत्यूवर. आता मेल्यानंतर आपल्या पाठीमाग पीठ झाकून नाही ठेवलं पाहिजे, असं करायचंय. असं वारकरी संप्रदाय करतो. आपण मनुष्य गेला आपल्या घरातला का आपण पीठ झाकून ठेवतो की नाही? कशासाठी झाकून ठेवतोय? सकाळी खोलून पाहायचं माझा बाप कुत्रा झाला, गाढव झाला का साप झाला. लाज वाटली पाहिजे. लाज गेले त्यांना नाही, असणाऱ्यांना वाटली पाहिजे, असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. ते वेळी नियमाचे वस्त्र न आठवे, पुढील अधोगतीची लाज नेणे आणि करू नये ते करता ती वेदू म्हणे. लाज वाटत नाही. आपला बाप मनुष्य होता, तो साप झाला. चांगलं झालं का वाईट झालं? ते थांबलं पाहिजे. तुकाराम महाराज, ज्ञानेश्वर महाराज म्हणतात असं घडतं. ज्ञानदेवा चित्ती हरिपाठी नेमा मागलिया जन्मा. या शरीराच्या मागून येणाऱ्या सर्व शरीरातून आम्ही सुटलो. आपुला तो एकच शेवटचं चरण आहे. तुका म्हणे एका मरणाची सरे. काय सरणार एका मरणाने? आता मेल्यानंतर 84 लक्ष योनीची मरण एका झटक्यात सरू शकतात. उत्तमाची उरे कीर्ती. असं ज्ञान जे ते तुकाराम महाराजांनी बाबाजी चैतन्यांकडून घेतलं आणि आपल्याला ते करायचंय. आणि जर आपण ते तसं केलं, तसं घडलं, तर आपले वाड वडील आजोबा पंजोबा खापर पंजोबा वर जाऊन अडकलेत. वर म्हणजे आजूबाजूला कुठंतरी झाडं झुडपं, कुत्री मांजरं गाढवं डुकरं विंचू पाल होऊन पडलेले. त्यांना तुम्ही सोडू शकता. ज्ञानदेव सांग झाला हरिपाठ आणि पूर्वजांना पुढे घेऊन जाणार. वैकुंठ मार्ग सोपा. इथं बसून जे पित्र वर्ष श्राद्ध 5.5 महिने घालतोय कशासाठी? बापदाद्यांना सोडवायचंय म्हणून. पण आपणच नाही सुटला, सवे आपणच रीता. तुकाराम महाराज म्हणतात आणि रडे वडिलांच्या हिता. त्याच्यातून सुटण्यासाठी सोपं वर्म संतांनी सांगितलं, फक्त नामस्मरण करणं. पण कशाला नामस्मरण म्हणतात? जे आकाराला आलेले देव आहेत, आकाराला आलेले देव, त्यांच्या नावाला नाम म्हणत नाहीत संत. ते नाम गूढ आहे, ज्ञान गूढ गम्य. ते ज्ञान देवाला लादले. आपल्याला लादलं पाहिजे. आकाराला आलेले सगळे देव आहेत, त्यांची नावं घेतल्यानंतर आपलं अंतकरण पवित्र होतं, पापाची वाट लागते, पुण्याचा संचय होतो आणि मग संतांकडे गेल्यानंतर गुप्त ज्ञान भेटलं जातं. आपण बघा 500च्या नोटा जर घेऊन गेलो पेट्रोल भरायला, तो लगेच घेतो नाही का 500ची नोट. कंडक्टर, दुकानदार
लगेच घेतो नाही का. तो काय बघतो बरं असं वर बघून काय बघतो त्याच्यात, हा खरी आहे का खोटी कशावरून ठरवतो तो. गांधीजी आहे, मग त्याला ठसठशीत गांधीजी दिसत नाही का, पण कोणता दिसत नाही, गुप्त गांधी दिसत नाही. गुप्त गांधी मध्ये गुप्त गांधीजी नाहीये, खोट्या नोटीमध्ये गुप्त गांधीजी नाहीये, आणि खऱ्या नोटीमध्ये गुप्त बी आहे आणि उघड बी गांधी आहे. तर गुप्त गांधीवर सगळा खेळ आहे. तसं ज्ञान गूढ गम्य ते मिळालं त्याला नाम म्हणतात. आकाराला आलेल्या देवाच्या नावाला नाव म्हणतात. आणि त्याचं मुख्य नाम जे ते अर्जुना मी तुला सांगतो, ते मी इक्ष्वाकू राजाला सांगितलं होतं, त्याचा बाप मनूला सांगितलं होतं, आणि त्याचा पूर्वज सूर्य त्याला मी सांगितलं होतं. आणि आज तुला सांगतो, सध्या हा काळ लोपलेला आहे. इंटरनेटवर गीता गेलेली, पण फक्त अक्षर गेलेली. इंटरनेटवर मिरचीचं चित्र जाईल, पण मिरची किती तिखट आहे हे इंटरनेटवर कळत नाही, ती खावाच लागते. हिरवी आहे का पोपटी आहे ही दिसल तिथं, पण कळणार नाही. तसं इंटरनेटवर श्रीमद भगवत गीता गेली, गाथा गेला, ज्ञानेश्वरी गेली, पण त्याच्यातलं अंतरंग जे ना ते बैसता संतांचे संगती बैसता संतांची संगती. कळो येईले कमलापती, कळो आले कमलापती. कोणीच नवती आपले, कोणीच नवती. आपले कोणी जन होते, आपले जन होते. दृढ झाला निश्चयची, दृढ झाला निश्चयची, दृढ झाला. बैसता संतांची संगती, बैसता संतांची संगती, बैसता संतांची संगती, बैसता संतांची संगती. बैसला संतांची संगती, बैसला संतांची संगती, बैसला संतांची संगती. बैसला बैसता संतांची संगती, कळाले कमलापती. आपुले कोणी नवते, नित्यचिती दृढ झाला. संतांचे संगती, कळाले कमलापती. आपुले कोणी नवते, नित्यचिती दृढ झाला. बैसता संतांची संगती, संतांच्या संगतीत गेल्यानंतर कळो आले, ईश्वर कळतो. संतांच्या संगतीत बसल्यावर देव कळतोच. ज्ञान देवा गोडी संगती, हरी दिसे जनी वणी आत्मतत्वी. आत्मतत्वाने परमात्मा भेटतोच. संतांच्या संगतीत गेलो, कळो आले. जर आजपर्यंत आपल्याला कळो नाही आले तर बोवांच्या संगतीत आहे म्हणायचं, कीर्तनकारांच्या संगतीत आहे, आचार्यांच्या संगतीत आहे. पण संतांची संगत नाही. संतांची संगत मिळायला पुण्याई असावी लागते. कोटी जन्माची पुण्य संपत्ती गाठी आयती लागते. आता कमवलेले चेरी मेरी लागत नाही. कळो आले आपुला आले कोणीच नव्हती. अजून आपण आपल्या माणसाला चिटकून आहे ना, समजायचं अजून नीट कळालं नाही. तुम्हाला माहितीये का, खालच्या आळीचं कुत्र जर वरच्या आळीत आलं तर ते त्याला लय आरामशीर जाऊन देतात नाही का. तसा आपला भाऊ, चुलता, पोरगा, चुलत भाऊ मुंबईला असला आणि तो जर गावाला आला का तशी कुत्री त्याच्यावर तुटून पडतात का नाही, तेव्हा कळतं आपुला आली कोणीच नव्हती. त्याच्याशी पिसाळलेल्या कुत्र्यावानी लचके तोडायला येत नुसते. निश्चय हा चित्ती दृढ झाला. देव कळतो. आणि देव कळतो कशाने? नामाने. नाम म्हणजेच देव आहे.
नाम भेटल्यानंतर लगे त्याला 2 पार्ट केले तुकाराम महाराजांनी. हकारोनी सांगे तुका नाम घेता. दुसरा पाठ केला देव घ्या कोणी, देव घ्या कोणी, ऐता आला घर हाका मारू मारू सांगायचे, ए इकडे इकडे इकडे, तू नाम घेतलं का नाम. तो म्हणला चल मला गाडी पकडायची, मर मग तिकडं तसं जाणार. 100% आपलं चरित्र आपल्याला दिसतंय, आपलं चरित्र आपल्याला दिसतंय. आणि आपण कोण होणार आहे ते मी तुम्हाला सांगतो. तुकाराम महाराज म्हणले आपण कोण होणार आहे गेल्यावर विचार करायचीच गरज नाही, टेन्शन बी घ्यायचं नाही. खंती ते न करा, खंती ते न करा, कोण गाढव कुतरा, कोण गाढव कुतरा, कोण गाढव कुतरा. काय होणार आहे पुढे गेल्यानंतर. 100% कुत्री मांजर गाढव डुकर होणार. कारण आपली त्याच्यातच वस 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 बुजबुज पुरी आपल्याला आवडते. आपल्याला सुटावंसं वाटत नाही कोणाला, उलट गुतावंसं वाटते आपल्याला. नको नको म्हणा, फक्त मैतीला म्हणायचं. निघाल्यावर परत जागेवर जायचं. त्यामुळं आपण जाणार, तुका म्हणे आम्ही झालो, होणार नाही. होणार कधी सरनावर गेल्यावर. त्याच्या अगोदर अग्निरूप होणार, पण नामाने अग्निरूप होणार. कितीही मोठं पाप झालं, त्या पापाला एका क्षणात त्याची राख करण्याचं सामर्थ्य वारकरी संप्रदायाच्या ज्ञानात आहे. पापाचं राग, आत्ता पाप जरी झालं त्याची राख होऊ शकते. कारण पापाची नाश कसा होतो. पिक्चर पाहणारी आपण माणूस आहे. प्रेम चोपराची एकदा ऍडव्हर्टाईज चालू होती, मुलाखत चालू होती प्रेम चोपराची. आणि चालू झाल्याबरोबर ते काय म्हणले, अभी तो सब मेरे को गाली ही देते होंगे क्योंकि मैंने कभी अच्छा काम किया, किसी के बहू के ऊपर बुरी नजर है की, भाई भाई में झगड़ा चालू केला, घर लुटली, बँका लुटल्या, पण मैं ये सच कहता हूं आप सबके सामने, मैंने ये कुछ किया नहीं. तर बाकीचे सगळे म्हणले आम्ही सगळ्यांनी पाहिले, तू म्हणतो कुछ किया नाही. तो म्हणला मी काही केलं नाही. तुमचं काय म्हणणे. मी असंच एका ठिकाणी सांगितलं, तर मला एकाने कीर्तन झालं सांगितलं. म्हणले निळू फुले गेले होते एकदा आमदारकीची का मुख्यमंत्र्याची का खासदारकीच्या इलेक्शनला प्रचार करायला. तर प्रचार करताना खालून एक बाई म्हणली याचं काय ऐकता म्हणली, यांनी कधी चांगलं खानला सांगितलं नाही, याचं काय ऐकता म्हणली. आता खरं खोटं तुम्हाला माहित असेल, कारण इथलं मी इंटरनेट एवढं पॉवरफुल आहे, गावाकडचं इंटरनेट. मुंबईला कळत नाही मुंबईला काय घडलं, पहिलं गावाला कळतं मुंबईला काय घडलं ते, आणि मुंबईवरून रिटर्न निरोप चालतो परत इकडून गावावरून, आणि तुमच्या मुंबईत असं असं झालं. त्यामुळे याचा शोध करा तुम्ही. तो म्हटला मी काही केलेलं नाही. आणि जर तुम्हाला भरोसा नसेल तर डायरेक्टरला विचारा. ते डायरेक्टरने श्रीमद भगवद्गीतेत सांगितलंय, सर्व धर्मान् परित्यज्य मामेकं शरणं व्रज अहम तो सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुच. तू मला शरणेने तुझं किती पाप असेल ते एका क्षणात भस्म करून टाकतो. वारकरी संप्रदायाचे मुख्य आदर्श मच्छिंद्रनाथ श्रीराज्यात गेले, तिकडे राहिले, तिकडे पोऱ्या पैदा केला आणि परत घेऊन आले बरोबर शिष्याच्या बोकांडी बसायला. त्रिविक्रम राजा मेला होता, त्याचं मैत चाललं होतं, गादीवर बसायला राजा नव्हता. मग त्या राजाच्या याच्यात सूक्ष्म शरीराने घुसले मच्छिंद्रनाथ, स्वतःच शरीर ठेवलं एका शंकराच्या मंदिराच्या गुहेमध्ये. तिथं राहिले वर्षभर राणी बरोबर. तिथं तिला बाळ दिलं, परत स्वतःच्या कुडीत आले. असं जर एखाद्या बुवानी गावात येऊन केलं तर परत बोलू का आपण, कारण आपल्याला ज्ञान नाही, तो असं करणार नाही. पण एवढं मोठं आहे, पण त्याचा तिळभरही स्पर्श होत नाही, कारण हे सगळं जगत प्रपंच चित्रपटाप्रमाणे खोटा आहे. ऐसा नट नाट्य खेळ स्थिर नाही एक वेळ. म्हणून ज्ञानेश्वर महाराजांनी आम्हाला कोणी त्रास दिला हे लिहिलं नाही, कारण त्रास आणि सुख या जगातल्या कल्पना आहेत, फक्त कल्पना, वास्तव नाहीये काही. सुख फक्त देवाच्या भेटीत आहे. तेने विना जीवा आपुला तो एक तेने विना, बाकीची एर ते माईक दुःखाची
त्यांच्या नादी लागू हरी हरी तुम्ही म्हणारे सकळ तेने माया जळ तुटती अनेक नका पडू. गबाळाचे आता आपण गबाळाच्या भरी आहे का नाहीये? गबाळ जमा करायचं चाललंय ना, आणि म्हणायला अनेक नका पडू. कारण का? मुख्य उपदेश कळाला नाही संतांचा, संतांचं अदब कळालं नाही. आणि जरी आपण त्याच्यात असलो तरी कळणार नाही. नाथबाबा म्हणतात काहींच्या घरी ग्रंथांची कपाटाच्या कपाट आहेत, ते कपाटातले ग्रंथ रडतात आणि ते ग्रंथ म्हणतात आम्ही नपुसकांच्या हवाले. जशी सुंदर पद्मिनी नपुसकाच्या हवाले केलं ती आयुष्यभर रडते, तसे ग्रंथ वाचून सुद्धा त्याच्यातला बोध नाही झाला, ते नपुसक आहेत. काय नपुसका? पद्मिनीचे सोळे वांज्याशी डोळे कैसे होती. हे काय वांजेचं आणि नपुसकाचं नाही सांगायचं. भक्ती क्षेत्रात असे कैक नपुसक आणि कैक वांज आहेत, आणि तसा वांझोटा परमार्थ आमच्या ज्ञानोबारायांचा वारकरी संप्रदायाचा नाही. पण वारकरी संप्रदायामध्ये बुरखे घातलेली माणसं नाही होऊ शकत. त्याला ते ज्ञान आहे. ते ज्ञान मिळवण्यासाठी तुकाराम महाराज बाबाजी चैतन्यांकडे आले. झोपेत होते तुकाराम महाराज. मी तुकाराम आहे, मी देऊच आहे. या अविद्येच्या आणि विश्व स्वप्नाचा हा धंदा भोगीत होता प्रबुद्ध अनादिपणे. तो महावाक्याचे निनावे गुरुकृपेचे निटावे. माथा हात ठेविला नव्हे थापटीला. जसा थापटून थापटून आईने जसं थापटून थापटून झोपवलं, तसं संत थापटून थापटून जागे करतात आपल्याला. आणि मग तो जागा झालेला दुसऱ्याला जागा करायला निघतो. आता झोपलेलेच जागे करायला आहेत. ते म्हणतात हे काकड्याला येत नाही, हे सगळे झोपलेत. अरे तू झोपलाय आणि तोही झोपलेला आहे. दोन झोपलेले एकमेकाला जाग करू शकत नाही. तुकाराम महाराज बाबाजी चैतन्यांकडे आले आणि त्यांना ते नाम भेटलं. कुठचं भेटलं? मुख्य महाविष्णूपासून आलेलं. मुख्य महाविष्णूने ते नाम हंसाचं रूप घेऊन ब्रह्मदेवाला सांगितलं. 17व्या अध्यायातल्या 23 नंबरच्या श्लोक मध्ये सांगितलं. हंसाचं रूप घेऊन ब्रह्मदेवाला सांगितलं. जोपर्यंत नाम भेटत नाही तोपर्यंत माणूस वेडा पागल मूर्ख आहे असं ज्ञानेश्वरी सांगते. मग तो ब्रह्मदेव असला तरी सृष्टीच्या उपक्रमा पूर्विगा विरोत्तमा वेडा ऐसा ब्रह्मा एकला होता. ब्रह्मदेव वेडा होता. मज ईश्वरा ते न ओळखे न सृष्टी करू शके तो थोरू केला नामे एके जेने. ज्या नामाने ब्रह्मदेवाला त्याच्या बापाची ओळख करून दिली, स्वतःची ओळख करून दिली, मग त्याने जग निर्माण केलं, त्याला नाम म्हणतात. ते नाम गुप्त आहे. कबीर बाबा म्हणतात साधन तो गुप्त है प्रगट कभी न बतलाय. मेहंदी के पानों में लाली है वो भी अपने आप छुपाय. मेहंदीची पानं हिरवी आहेत, चोळल्यावर हात लाल होतो, तसं नाम गुप्त आहे. ते नाम तुकाराम महाराजांना बाबाजी चैतन्यांनी कानात सांगितलं. ब्रह्मदेवाला सांगितलं. ब्रह्मदेवाने कोणाला सांगितलं? पुढे व्यासांना सांगितलं, नारदाला सांगितलं. नारदाने कोणाला सांगितले? व्यासांना. व्यासांनी 18 पुराण लिहिली तरी सुद्धा त्यांना या नामाचा बोध नव्हता. म्हणून ते स्वतःला वेडेपिसे समजत होते, ज्ञानांद समजत होते. चतुर्श्लोकी चारी भागवत हा 1033 ओळ्यांचा ग्रंथ आहे. ते स्वतः म्हणतात मी स्वतःला लय ज्ञानी समजत होतो, पण मी ज्ञानांध होतो. असं खिन्न परिस्थितीत सरस्वती नदीच्या किनारे बसलेले होते. माझा उद्धार होईल का? मला ज्ञान होईल का? हो. मग त्यावेळेला नारद मुनी तिथे फिरत असताना सरस्वती नदीच्या किनारी व्यासांना ते नाम दिलं, जो आज आपला पहिल्या दिवसाचा विषय आहे तो. ते नाम त्यांना दिलं. कसं दिलं? असं माईकवर नाही दिलं, असं मोठ्याने बोलून नाही दिलं, कोणाला कळणार नाही अशा पद्धतीत दिलं. त्यांच्या कानामध्ये एकनाथी भागवत अध्याय पहिला 145 ते 155 क्रमांकाच्या ओळी घरी जाऊन पाहायच्या. पाहायला आमच्याकडे भागवतच नाही तर आम्ही काय पाहू? मग तरफडा असेच. मग काय बाकी सगळं केलंय. 2-2 कुकर, 2-2 कपाट, 2-2 बॅग, 2-2 फॅन. पण ज्ञानेश्वरी नाही, भागवत नाही. अशी दरिद्री तर आपण. पण भाव खायला नाही. सरपंच म्हणजे काय बुलेट घेऊन डुकडुक डुकडुक करायला फिरायला नाही. आमदार खासदार बुवा लोक म्हणजे कुरणात सोडलेले, हिरव्या कुरणात सोडलेले चरायला जनावर नाहीत. ती त्यांच्या हातात धर्म आहे, त्यांच्या हातात गाव आहे. इथं वडील जे करती
घुरसाळल्यासारखं कशासाठी नाही पळायचं, अधिकार कमवायचा. त्याच्यामध्ये ज्ञान सांगितलं. ते ज्ञान कानाला न मागता व्यासांना सांगितलं, कानाला न कळता, प्राणाला न समजता ज्ञान सांगितलं, सूर्याला न दिसता ते त्यांना सांगितलं. आणि मग त्यांचं समाधान. त्या व्यासांनी ते नाम राघव चैतन्यांना सांगितलं. व्यास येऊन गेली तिथे राघव चैतन्यांना नाम सांगायला. व्यासांनी राघव चैतन्यांना सांगितलं, राघव चैतन्यांनी बाबाजी चैतन्यांना सांगितलं, बाबाजी चैतन्यांनी तुकाराम महाराजांना सांगितलं. कळून घ्यायचं असेल तर चैतन्य विजय नावाचा ग्रंथ आहे, तो घेऊन या वाचा. वाचाल तर वाचाल, नाही तर असेच तार पडणार आहेत. तो ज्ञान त्यांनी व्यासांनी राघव चैतन्याला, इकडे राघव चैतन्याकडे आले. आणि भागवत सांगायला तिकडे शुकाकडे गेले, शुक मुनींना इकडे ज्ञान सांगितलं त्यांनी. मग इकडे राघव चैतन्यांनी बाबाजी चैतन्यांना, बाबाजी चैतन्यांनी तुकाराम महाराजांना, तुकोबारायांनी निळोबारायांना नाम सांगितलं. त्याला नाम म्हणतात नाम. आणि ते नाम भेटलं मोक्ष. काशीला कशाला जातो आपण तीर्थयात्रेला? मुक्ती मिळवण्यासाठी जातोय. मोक्ष हे आपलं आराध्य कर्तव्य आहे, दैव मुख्य उद्दिष्ट आहे आपलं. आमच्या इकडे मुंबईला आमदार साहेब आहेत, ते काशीला नेतात लोकांना, त्यांच्या वार्ड मधल्या लोकांना काशीला नेतात. एक म्हातारी गेली काशीला आणि बोटीतून जात असताना त्या बोटीतून खाली उडी मारली गंगेत. कारण म्हणले गंगेत मेलं का ज्ञान होतं. गंगेत तिथे मेलं ना तर त्याला ज्ञान होतं बरं का काशीला गेलं. पण आयुष्यभर ज्याने शोध मोहीम जारी केली, मला देव भेटेल का, देव भेटेल का, त्याच्या कानात तारक मंत्र भगवान शिव येऊन सांगतात. म्हणून तिने उडी मारली, तिला वर काढलं. वर काढल्यानंतर तिला विचारलं, आजी तुम्ही कश काय पडल्या? त्या म्हणले मी पडले नाही, मी उडी मारली. का? ज्ञान मिळवायचं म्हणून. ते म्हणले तुमच्या खर्चाने यान उडी मारा, मला वार्डातून जेवढे नेले त्यांना परत घरी घेऊन. ते नाम जर कानात पडलं ना आपल्या, झटकणी सुटतो माणूस. तेवढ्या आत्मीयतेने केलं तर झटकणी सुटतो तो माणूस, त्याला कळलं जातं. पण तो कसा पाहिजे? जमीन कशी तावावर आलेली पाहिजे तसा तो तावावर आलेला पाहिजे. आणि त्याच्यावर तर ते नाम पडलं तर ताबडतोब त्याला मोक्ष म्हणतात. मोक्ष कशाला म्हणतात? जन्म मृत्यूपासून सुटला या नाव मोक्ष म्हणतात. जन्म मृत्यूच्या तडाख्यातून सुटलो, मुक्त झालो, आता मला जन्म मरण नाही. ते नाम आपल्या मुखात आलं का ताबडतोब आपल्याला मोक्ष मिळतो. असं तुकाराम महाराज अभंगाच्या पहिल्याच्या संतांकडून आलेलं, त्यांच्या मुखातून आलेलं आपल्या कानात पडल्यानंतर मुखी नाम. आता मोक्ष ऐसी साक्ष. आता जर कोणाला म्हटलं असं नाम भेटलं तर घ्यायचं, कोणाला नाही घेणार माणसं, कारण लटके ते रुचे साच कोणानं. पण शेरेकर स्कीम 3 महिन्यात डबल खोल्या विकल्या,
जमिनी विकल्या, गाड्या विकल्या ना, असे भिकारी झाले. तसेच आपण होणार. संतांचं नाही ऐकलं का तसं 100% होणार. वाजत से बुंब कोणी वाजत से बोंब कोणी नाही कटी काने. हरी म्हणता थोर झाली हानी, हरी हरी ना म्हणता थोर झाली हानी. वाजत से बोंब कोणी नाही कटी काने, वाजत से बोंब कोणी नाही कटी काने. बोंब कोणी नाही कटी काने, वाजत से बोंब कोणी नाही कटी काने. संत बोलतात ते स्वतःला म्हणतात आम्ही कुत्रे आहेत, भुकतो पण उकील नाही करणार. पण कुत्र भुकलं म्हणजे वाघ आला असेल, नाही तर चोर आला असेल. कुत्र्याच्या भोकण्याचा विचार करते, पण संतांच्या बोलण्याचा विचार करणार. कारण बत्तर झालेली आपली परिस्थिती. हा, दगडापेक्षा भंगार परिस्थिती आपली. शेवाळलेली दगड आहेत का नाही नदीच्या किनारी, त्याच्यावर पाय ठेवला का सटकला. असाच तसं बोलणारे बी तसे सटकतात आणि ऐकणाऱ्यांचे बी कान शेळमट झालेत आणि बोलणाराच्या जिबा. घेणं नाही देणं नाही, बस त्याच्यासाठी. संत म्हणतात मुखात नाम घेतल्यानंतर हातात मोक्ष भेटतो, अशी सगळ्यांची साक्ष आहे. तुम्ही म्हणाल बुवा तुझी काय साक्ष आहे? आमचा पण तसाचा अनुभव आहे. हे अभिमानाने सांगत नाही, पण संतांचं कर्तृत्व सांगायचं. अनुभव आले का म्हणे मज, आम्ही त्यांचे पाईक आहेत, आम्ही त्यांचे पुत्र आहेत, त्यांचे अनुयायी आहोत. पण असं होतं आपण जर एवढे करतोय तर पैशाले उतू चाललेत म्हणून हे करत नाही आपण. त्याचा फायदा झालाच पाहिजे आपल्याला, आणि होतो 100% होतो. मुखी नाम हातात मोक्ष, अशी साक्ष बहुतांची. तुमची काय आहे अशी. आणि तुकाराम महाराजांना जेव्हा भेटलं तेव्हा ते असं डांगोरा पिटत गेले. पिटू भक्तीचा माणूस गप्प बसत नाही. जर त्याला काही कळालं तर गप्प बसत नाही, गर्जनाच करतो. आणि त्याचा अनुभव सांगतात. ते म्हणले माझं एकट्याचं काम का झालं आणि सगळ्यांचं काम काय झालं. मिरची खाल्ली का ताबडतोब तिखट, चिंच खाल्ली का ताबडतोब आंबट, ठीक आहे नाही, कारलं खाल्लं का ताबडतोब. मग नामाचा अनुभव कोणाचा आहे का, तर ताबडतोब रोकडा अनुभव आहे अभंगाचं दुसरं. वैष्णवाचा मालक करा, 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 वैष्णवाचा
वैष्णवांचा माल खरा तुर तुरा वस्तुसी. ताबडतोब त्यांचा फायदा आहे. पण वैष्णव कोणाला म्हणतात? वैष्णव तो जया अवघी, फक्त देवावर ज्याचं प्रेम आहे त्याचं नाव वैष्णव. सगळं घेऊन जायचं. आमच्या लग्नाला 4 गाड्या पुरत नाही, मृगजळ जास्त. जास्त मृगजळ म्हटल्यावर तरायचंच नाही, हा असाच जाणार डबऱ्यात. तुकाराम ज्ञानेश्वर महाराज म्हणतात ना, काय मृगजळाचं प्रमाण आहे? कौनाचे मायबाप कौनाचे मृगजळ गेले. आमचं गणगोत मोठे, गेला रस्सा तळाला समजायचा. हा, सुटायच्या बेतात नाही, हा गुतायच्या बेतात आहे. ठीक आहे. वैष्णवांचा माल खरा. अजून वैष्णव कोणाला म्हणतात? नामा म्हणे नाम केशवाचे घेशी तरीच वैष्णव हुशारे जना. नामदेव महाराजांना कीर्तन करत होते, ताटात देव जेवत होता, तरी नाम माहीत औंढ्या नागनाथाला जावं लागलं. विसोबाच्या 1 नंबरचा नालायक माणूस ज्ञानेश्वर महाराजांना खापर मिळू देत नव्हता. पण संतांची संगत झाली. संत कोणाच्या गुणाचा दोषाचा विचार करत नाही. त्यांना नामदेव महाराजांची गुरु होण्याची पात्रता ज्ञानेश्वर महाराजांनी मुक्ताबाईंनी दिली. त्यांना खापर मिळून नाही दिलं, लाथा मारल्या, शेण कालवलं, पण संत कोणाचे गुणदोष पाहत नाही, त्याचं नाव संत आहे. इथं आपण माणसं एकमेकाचं सारखं घरातल्या घरात कोणाचं पटत नाही, तर बाकीच्यांचं काय घेऊन बसले. गावात नुसतं उरसाच्या वेळेला हौदस माजला जातो नुसता, कोण कोणाचं ऐकायला तयार नाही. बाप नाही लेखत आणि लेख नाही बापात. आज ते सप्ते भरवायला, तमाशा ठरवाय तेच आणि सप्ते भरवाय तेच. चांगला रघुवीर खेडकर शोधून आणतील का नाही? मग त्याच्यासाठी तेवढं ज्ञान पाहिजे. मला कांदे लावायचे, मला बैले घ्यायची पाहिजे का नाही? मला जर पैसे आलो गावावरले पैसे आहेत म्हणून बैले घ्यायची, तर ज्याला बैल घ्यायची माहिती त्याच्याच पायाजवळ बसावं लागेल ना. तो जाऊन उचकील बेल्याला गेला होता, त्याचं तोंड उचकून, हा 2 दाताचा आहे का 4 दाताचा आहे? तसा बाबा बी उचकून पाहायला पाहिजे 2 दाताचा आहे का 4 दाताचा आहे, तर आपलं कल्याण होईल. नाही तर कसायलाच नेऊन द्यावा लागत. वैष्णवांचा माल खरा तुरतुरा वस्तुसी. ताबडतोब मुखात नाम. चटका किती दिवसांनी भेटतो? चटका. तसा संतांचा अनुभव आहे. तर थोडा अनुभव देतात. आम्ही माळशेज मधून येतो ना गाडीनी, पारगावला लगेच बसणार पेढेवाले, अख्ख्या गाडीला फुकट देणार, आणि खाल्यावर लाज वाटतीच ना माणसाला. मग तो घेतो, द्या म्हणतो, अर्धा किलो द्या, 1 किलो द्या. तसा संत नमुना देतात आत्मानुभूतीचा. थोडा झटका बसला का तो मग त्यांचा पिछा लाचावले मन लागलीशी गोडी तर जीवेना सोडी आयसे. त्याच्या चटावलं जातं ते पोरग आणि सारखं त्यांची संगत करतं, त्यांच्या मागं लोंडा घोळतं. जसा कुत्रा आपल्या मागं लोंडा घोळतं तसे संत आपल्या मागे लोंडा घोळतात, असा माझा अनुभव आहे. असे संत महाराष्ट्रात आहेत. ते तुमच्या पैशावर, तुमच्या घेण्या देण्यावर त्यांना काही घेणं देणं नाही, पण त्यांना असं वाटतं तुमचं कल्याण व्हावं. तुम्ही नको डबऱ्यात जायला, नको नुकसानी जायला, परत कुत्री मांजरं न व्हावा, त्याच्यासाठी बाकीचे उद्योग करू नका. भस्म लावायचं, काठ्या घ्यायच्या. संतांच्या त्या संन्याशाच्या हातात कुत्री उचकायला काठ्या आहेत काय? त्या भस्म दंड न लगे काठी. आणि उगच उठ तीर्थयात्रेला संतांनी फिरायला नाही सांगितलं. त्रिवेणी संगमी नाना तीर्थभ्रमी चित्त नाही ना मी तरी ते. कशासाठी हिंडताय तुम्ही? देव शोधण्यासाठी कुठं जावं लागत नाही. न लगती साया असं सुख येतो घरा. आईचं वैसोनी एक ध्यानाला बसत नाही, ध्यानाची प्रक्रिया माहित नाही. सुंदर ते ध्यान म्हणायचं, राव आता ध्यान म्हणायचं, अभंग चालू, भजन चालू, पण कोण माईचा लाल ध्यानाला बसत नाही. अभंगाच्या 3ऱ्या चरणात सांगतात काय साधन करू नका. भस्मदान न लगे काठी, भस्मदान न लगे काठी, भस्मदान न लगे काठी, भस्मदान
रखुमाई ठोपा हरी विठोबा रखुमाई चला हरी विठोबा रखुमाई ठोपा रखुमाई ठोपा रखुमाई शेवटच्या चरणात सांगतात, देवाची भेट व्हायला कोणत्याही प्रकारची आडकाठी नाही. मनुष्य जन्मातच देव भेटतो. इतर योनीच्या ठाई हा ए साथे आली हा ओळंग. आमच्या बरोबर आलात माणसाच्या उनीला तर देव ओळखून घ्या. आपुला तो एक तुका म्हणे जन्म आल्याचे विठ्ठलची एक तुका म्हणे भाग्य या नावे बोलीचे संसारी जन्मीचे याच लागी. देव भेटायला कोणत्याही प्रकारची अडचण नाही, कारण देवच आपण सर्व या जगात विष्णुमय जग सगळं ईश्वरच नटलेला आहे, माणसं नाही. पण ती दृष्टी आपल्याला संत देतात आणि म्हणून त्यांच्याकडून आपल्याला ते ज्ञान मिळवायचंय. वेळ झालेली आहे आपली, कीर्तनाची नाही, जायची वेळ झालेली आहे. काळ्याची पांढरी झाली तरी परत काळी करायची कामं चालली. नाचलेल्या नाचक्या जागामध्ये चमकायची आपल्याला हौस आहे. बाबा लोकांना बी तशीच हौस आहे. पण जर तुमचं कल्याण व्हायचं असेल तर फक्त संत तुमचं कल्याण करू शकतात. ते स्वतःला त्रास करून घेतील. देह कष्टविती पुष्टविती नाही. हा वोट दाबल्यानंतर चिळकांडी उडून रक्ताचे आशे नसतात. ते झिजतात. आई जशी मुलासाठी झिजते तसे संत झिजतात. लेकुराचे हित वाहे आईशी कळवळ्याची जाती. त्यांना तुमच्याकडून काय नकोय ते तुम्हाला द्यायला येतात. त्यांचं नाव संत. लुटायला येतात ते बुवा. आणि आपल्याला त्यांना डोक्या घेऊन नाचायची लय सवय. बाबा पुढच्या वर्षी या आमच्या डोक्यावर बसाय उरवा बसायला. पण आम्हाला चांगलं घ्यायचं नाही. संयोजक मंडळाच्या गळ्यात माळा पाहिजेत. ज्याला सप्ते चालवायचे त्यांच्या गळ्यात माळा पाहिजे. सप्त्याच्या ट्रस्टींच्या गळ्यात माळा पाहिजे. नाही तर लग्न होतील तिथं. कीर्तनाला नाही मिळायची जागा, कीर्तनाचे पैसे घेतील. कीर्तन करायचं म्हणले ना आपल्याला तर म्हणतील पैसे द्या आम्हाला, तुमचं कीर्तन तिथं करू. आम्हाला मंदिर मुंबईमध्ये जर पाहिजे असली ना तर खाताड पेताड अध्यक्ष त्यांच्या मागं लोंढा वळायचा माळकऱ्यांनी. कीर्तन ठेवता का, भजन करता का, एवढी तर आखली आपल्याला. आपल्याला पैसे दिले का मारला कोणला स्टाम्प आपण. आपल्याला काय घेणे. रीस पाहिजे रीस. त्या ब्रिटिशांनी जर सावरकरांनी सुभाषचंद्र बोसनी छत्रपतींनी जर आयला नसतं नाही केलं तर त्या लोकांनी आपल्या बायका सांभाळल्या असत्या आणि झालेली पोरं आपल्याला सांभाळायला लागली असती. धर्माची रीस लागते. ते रीस निर्माण व्हायला काहीतरी स्वतःच उतरावं लागतं. पैसे खर्च करून परमार्थ करावा लागतो. आयजीच्या जेव्हा आयजी उदार नाही होत. असो झालेली सेवा माझे हृदयस्थ सद्गुरू सच्चिदानंद श्रीपाद बाबा रामदास बाबा अधिष्ठान आपले प्रभू रामचंद्र, माझ्या पुढे तुम्ही असणारे सगळे प्रभू, तुम्ही महेशाच्या माझ्या दृष्टीने भगवान शिव आहात. तुम्ही
त्या पार्वती नाहीत, त्या सुद्धा शिवच आहेत. आणि आपल्या जीवाचं कल्याण करून घ्या. माळ घातल्याशिवाय मरू नका आणि माळ घातल्याशिवाय जगू नका. आणि माळ घातल्यावर मेले का आम्ही तुमच्या गळ्यात मंजुळ्याच्या माळा घालणार, पण जिवंतपणी घाला. आपल्या आईला चांगल्या डॉक्टरकडे नाही नेता आली तर चालेल, तिला संतांची शोध करून द्या, पवित्र तुळशीची माळ घाला तिला, तिचं आत्मिक कल्याण करा. स्वतःचा आत्मनाशाला घाबरा जरा. शरीरासाठी मेडिक्लेम काढली, आपण मेलो बायका पोरांसाठी इन्शुरन्स काढून ठेवले. आत्म्याचा इन्शुरन्स संत काढून देतात, विदाउट टॅक्स, विदाउट कोणत्या प्रकारचं तुमच्याकडून चहा पाणी घेणार नाही. आणि त्या आत्म्याचं संरक्षणासाठी सप्ते, त्याच्यासाठी पवित्र तुळशीची माळ, एकादशीचं व्रत, आळंदी पंढरपूरची वारी, उदाळायला नाही, खायला नाही. झालेली सेवा संतांच्या चरणावर समर्पित करतो. शेवटचं चरण भैरवीत होईल, त्याच्या अगोदर माऊलींचं भजन करूया आणि मग आपली सेवा. माझ्या पुढे तुम्ही असणारे सगळे महात्मे मोठमोठे, सगळ्यांची नावं माहीत नाहीत, पण तुमच्या कृपेने मी बोललोय. मला जास्त अक्कल नाही, माझ्या गुरुनी माझ्याकडून बोलून घेतलं. मला अक्कल नाही, मला फक्त पुढं फोकस मध्ये आणले, ते माझ्याकडून बोलून घेतले. मला ज्ञान नाही, त्या संतांच्या चरणावर एक वेळ समर्पण करूया. ज्ञानेश्वर
Oh